नमस्कार मित्रांनो. आज परत एकदा आपलं गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत सोलापूरमधील जी आज 29 तारीख आहे. एक 2-3 दिवसापूर्वी ही घडलेली घटना आहे. आणि अशा घटनेत जो मय्यत व्यक्ती आहे तो ट्रान्सजेंडर आहे आणि तो प्रतिष्ठित म्हणजे इंस्टाग्रामवर खूप प्रतिष्ठा होती. म्हणजे इंस्टाग्रामवरून त्याची लोकप्रिय होता तो. त्याच्या गळ्यात किंवा ह्याच्यात सोनं घालून किंवा वगैरे त्यामुळे तो खूपसा फेमस होता. आणि ह्या गोष्टींमुळं कसं आहे मित्रांनो, की ह्या ज्या गोष्टी तुम्ही दिखावा करता किंवा काय करता, तर ह्या दिखावा तुम्हाला महागात पडतो. आणि ह्याच्यातून तुम्हाला जोडीदार मिळतात किंवा तुम्ही फेमस झाल्यावर चार चौघं तुमच्या आसपास किंवा अवतीभोवतीचे मित्र येतात, नवीन मित्रमंडळ जमतं. पण तुम्ही डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका किंवा कोणावर तुम्ही जास्त ट्रस्ट करू नका. त्यांच्या सानिध्यात म्हणजे ते कसं आहे काय नाही हे कोणालाच माहीत नसतं की पुढचा व्यक्ती कसा आहे. आणि त्यामुळं ह्या घटनेत जी घडलेलं आहे ती ही घटना अशी आहे की हा माणूस हा व्यक्ती खूप लोकप्रिय होता. इंस्टाग्रामवर त्याच्या रील्स खूप व्हायरल होत होत्या. त्याला भरभरून लोक प्रेम देत होती. त्याच्या अंगावर सोने ह्याच्यामुळं त्याच्या रील्सला खूप हे होतं, लोकप्रिय होता तो. आणि ह्या लोकप्रियतेतून म्हणजे ह्याला जो मिळालेला मान सन्मान आणि ह्याच्यातून त्यांनी जीव गमावलेला आहे. त्याने दिखावा केला किंवा काय केला आणि अवतीभोवतीचे चार लोक आले किंवा मित्रमंडळ नवीन, तर ह्याच्यातून त्याचा घात झालेला आहे. नवीन मित्र म्हणून तर म्हणतात ना, आधी तुम्ही पूर्णतः डोळे झाकून कोणावं. आता हे जग आहे ते कलियुगी जग आहे आणि ह्या जगात कोणी कोणावर विश्वास ठेवावा आणि कितपत ठेवावं हा सर्वस्व तुमच्यावर डिपेंड करतं. आणि कसं आहे, ह्याच्यातून ह्या घटनेतून आता हा बनाव किंवा काय म्हणा, बनाव तर झाला की राजकारणात त्याला लढायचं होतं किंवा राजकारणात उतरायचं होतं ह्या व्यक्तीला. म्हणून राजकारणाशी काही संबंध आला का किंवा राजकारणाने त्याचा हे केला का, तर आपल्याला त्यात म्हणजे राजकारणांनी ह्याचा काहीच विषय नाही. तर लांब लांबपर्यंत हा तो लढणार होता निवडणूक सोलापुरातून. पण तो लढण्याच्या आधीच त्याचा घात झालेला आहे. आणि मृत व्यक्तीचं आता जी हा घटना जी घडलेली त्यात मृत व्यक्तीचं नाव आहे आयुब हुसेन सय्यद. हा त्याचं वय वर्ष 40. आणि ह्याच्यात तो रील स्टार होता, खूप फेमस होता. त्याला नवीन नवीन म्हणजे मित्रमंडळ जमले त्याचे. आता त्याच्या अंगावर किती सोन आहे, किती दागदागिने आहेत, ह्या शिपाई. आता कोणी तुम्ही एखादा मित्र नवीन केला किंवा तुमच्या मनात काय चाललंय किंवा समोरच्याच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. किंवा त्याच्यापासून आपला घात होऊ शकतो का किंवा तो घातिक आहे का, ह्या गोष्टीशी तुम्ही संबंध धरून चाला. आता हा जो अयूब हुसेन सय्यद, सॉरी शेखच म्हणतो, सय्यद हा जो व्यक्ती होता त्याने डोळे झाकून आपलं विश्वास ठेवला. आता ह्यांची ओळख कशी झाली की ह्या सोशल मीडियावरनं झाली, इंस्टाग्रामवरनं. आणि इंस्टाग्रामवरनं झाल्यानंतरनं त्याच्या गळ्यात किंवा ह्याच्यात सोनं बघून ते दोघं तिघं जण त्याच्यापाशी आले. आता विषय असा आहे की आता आरोपींची नावं सांगतो तुम्हाला.
आफताब इसाक शेख हा राहणार कुंभरवाडी लातूर आणि त्याचे साथीदार यशराज उत्तम कांबळे लातूर, वैभव गोरखनाथ पानगुळे लातूर. आता ह्यांची कशी ओळख झाली असेल? आता हा सोलापूरचा, तो तिकडचे ते तिघजण लातूरचे. तर ह्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आणि ह्यांचा उद्देश म्हणजे काय ह्याच्या जवळ येण्याचा, की ह्याचं जे सोनं नाणे पैसा जो आहे तो हडप करण्याच्या प्लॅनिंगने ह्याच्याजवळ आलेले आहेत. आणि ही घटना सोलापूरमध्ये, आता तुम्हाला सोलापूरमधली घटना अशी पहिल्यापासूनच सांगतोय, पण तिथलं पूर्ण प्रॉपर ॲड्रेस पण सांगतो. मस्जिद जवळ मुरगुलनाथ सोलापूर पोलीस ठाणे हद्द सादर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर. आता ह्या हद्दीत घडलेली ह्या घटना आहेत. ही घटना आहे, सॉरी, ही घटना आहे. आणि ह्या घटनेतनं आता तुम्हाला सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आता जी ही 3 आरोपी आलेले आफताब हुसेन शेख आणि त्याचे साथीदार, हे दोघं तिघ जण मिळून ह्याच्यापाशी आलेले आहेत. तर ह्यांनी तारीख सांगतो, तर 26 डिसेंबरला ह्यांनी रात्रीच्या वेळेस ह्यांनी मद्यपान म्हणजे दारू वगैरे ह्यांनी पार्टी वगैरे फुल धमाल केली आणि पहाटेच्या म्हणजे 27 डिसेंबरच्या ह्याच्या पहाटेच्या वेळी ते तिथनं निघून गेले. आणि म्हणजे ह्याचा जो मयत व्यक्ती आहे त्याचं नाव सांगतो तुम्हाला परत एकदा, आयुब सय्यद. आयुब सय्यद हा जो व्यक्ती ह्याला ह्याच्यापाशी यांनी पार्टी केली एकत्र, आणि एकत्र पार्टी केल्यानंतरनं आता ह्याचा हे कसं करायचं, तर सोनं नाणं किंवा पैसा अडका कसा घेऊन जायचा, तर ह्या गोष्टीतनं त्यांनी त्याचा हे केलेला आहे, उशीने त्या तोंडावर दाबून त्याचा श्वास घुटमळून त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि तो मृत्यू झाल्यानंतरनं म्हणजे त्याचं मयत झाल्यानंतरनं कन्फर्म झालंय का, डेथ झाली का त्याची, तर डेथ झाली असेल मग त्यांनी डेथ बघितलं, कन्फर्म केलं आणि त्याचं सोनं नाणं जे घरातलं काही वस्तू होत्या, पैसा, अजून तुम्हाला सांगतो त्याच्याकडे जवळजवळ 40 ते 50 तोळे सोने आणि गळा, कान, त्यात घातलेलं ते काय म्हणतात बाली वगैरे ते काय म्हणतात ना, ते सर्व जे सोन्याचं जे हे असते वस्तू, सोन्याचे दागदागिने, त्या सर्व त्यांनी घेऊन गेलेत. गाडी, मोबाईल, CCTV, DVR आणि इंटरनेट राउटर, ह्या सर्व वस्तू त्यांनी संगती घेऊन गेलेले आहेत. आणि ही चोरी झालेली आहे ह्याच्या घरातनं. आणि हे आरोपी जे आणि त्या आयुबला तिथनं मयत करून ते त्याचं सोनं, दागदागिने, त्याचे पैसे आणि गाडी, हे सर्व वस्तू घेऊन गेल्यानंतर हे लोक लांबपास झाले आणि आयुबचा काही ठाव ठिकाणा नव्हता किंवा काय नव्हता. तर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आयुबची बॉडी घरातच गावली. आणि घरात गावल्यानंतर म्हणजे तिथं लोकांना अस्पच्य वाटतं ना बाबा, दररोजच्या ह्याच्यातला बघण्यातला व्यक्ती अजून कसा हे झाला नाही, उठला नाही किंवा त्याचं बाहेर कसं वावरणं झालं नाही. म्हणून तर आसपासच्या लोकांनी किंवा त्याच्या फॅमिलीतल्या लोकांनी त्याची चौकशी केली आणि चौकशी केलं असताच आयुब कसा येईना किंवा काय तो माणूस व्यक्ती कसा अजून दिसेना, तर तो त्याच्या रूममध्येच मयत झालेला अवस्थेत होता, म्हणजे मृत अवस्थेत होता. आणि
अशा अवस्थेत असून मग तिथनं डायरेक्ट पोलिसांना फोन कॉल केले गेले आणि पोलीस पथक तिथं हजर राहिले त्या पॉईंटवर आणि तपासाला सुरुवात केली. त्यांनी पोलिसांनी तिथले आसपासचे CCTV हे केले, तपासले आणि त्यांना संशयास्पद तिथं असं काही वाटलं तर त्यांनी त्या CCTVत जे इसम दिसले, हे दोघं तिघं जण, त्यावेळेस त्यांना हे केलं. स्टार्टिंगला विचारपूस केल्यानंतर ते म्हणले अय्यूबचे असं मित्र वगैरे आम्ही, असं त्यांनी हे केलं, बहाणाबाणी सांगितलं आणि बहाणे सांगितले आणि ह्या गोष्टीतून कसं जरा आरोपी पोलिसांना कुठल्याही केसमध्ये डायरेक्ट हे करता येत नाही. ते कुठल्याही मुद्द्यावर म्हणजे पॉईंटनुसार, म्हणजे कुठल्या पुराव्यासह ते चालतात. त्यानुसार मग त्यांना पोलिसांना तर डाऊटच होता की ह्या तिघांवर, की इतक्या रात्रीचे हिथून कसे गेले किंवा ह्यांचं हे तर काहीच नाही, हे अनोळखी व्यक्ती तर ह्याच्या संपर्कात किंवा हे जास्त इथं संपर्कात नाहीत कोणाच्या. तर मग पोलिसांना डाऊट वाढत गेला आणि पोलिसांनी आता तिथनं विषय असा झाला की तिथनं ते आरोपी तिकडं त्यांच्या गावी लातूर या ठिकाणी पलायन म्हणजे तिथनं तिकडं गेले. पोलिसांना तसा संशय बळकट वाटला आणि पोलिसांनी त्यांना लातूर येथून विवेकानंद चौक, पाण्याच्या टाकीजवळून लातूर पोलीस कस्टडीत, म्हणजे लातूरच्या पोलिसांनी त्यांना कस्टडीत घेतलं आणि किती तारखेला, 28 तारखेला घेतलेलं आहे, 28 तारखेला. तर मित्रांनो, लोभ कितपत ठेवावा आणि कुठपर्यंत ठेवावा हे सर्वस्व तुमच्या हातात आहे. तुमच्या म्हणजे एका चुकीमुळं तुम्ही जीवही गमावता आणि तुम्हाला ह्यातूनच सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सतर्क करण्याचा हे करतोय मी, की तुम्ही सतर्क राहा. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला जास्त जवळ करू नका आणि अनोळखीच काय, कुठल्याही जास्त संबंधात असला तरी कुणाच्याही चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं की आपल्या संबंध म्हणजे आपल्याला काय ह्याच्यापासून धोका आहे किंवा काय नाही. जो तो मनात आणि डोक्यात विचार करत असतो. त्यामुळं अशा लोकांपासून दूर राहा आणि आपलं जीवन सुखी जगा, सतर्क राहा, सावध राहा आणि सुखी राहा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सुखी राहा आणि सावध राहा. अशा गोष्टी तुम्हाला तात्पर्य काय आहे तुम्हाला सांगण्याचं, की तुम्ही मैत्री करावी, कितपर्यंत करावी आणि दिखावा, सोशल मीडियावर दिखावा तुम्ही जरी हे करत असला, डुप्लिकेट सोनं घालून जरी करत असला तरी तुम्हाला जीवाला धोकाच आहे. त्यामुळे तुम्ही सावध आणि सतर्क राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली किंवा ही घटना कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.